या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे। त्यावेळेस काही लोक म्हणाले, त्यावेळेस उबाटा म्हणाले तुमच्याबरोबर गेलेला एकालाही निवडून येऊ देणार नाही। मी म्हणालो एकालाही पडू देणार नाही आणि 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर गावाला शेती करायला निघून जाईल। हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार आहे। आणि म्हणून या माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत। लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो की त्यावेळेस देखील खूप लोक आले लाडकी बहीण योजना होणार नाही, हे खोटारडपण आहे, कोर्टात कोणी गेले। पण मी त्यावेळेस लाडक्या बहिणींना सांगितलं तुमच्याकडे येणारे हे दुष्ट भाऊ यांना बरोबर लक्षात ठेवा। आणि तुम्ही बरोबर लक्षात ठेवलं, त्यांचा टांगा पलटी करून टाकला, त्यांचा सुपडा साफ केला आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही 232 जागा महाराष्ट्रात महायुतीला मिळाल्या नव्हत्या। त्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाल्या।